भंडारा तुमसर बालाघाट राष्ट्रीय राजमार्ग की हालत दिन ब दिन बदतर होती जा रही है। सड़क पर जगह जगह बड़े गड्ढे होने से यातायात बेहद जोखिम भरा बन गया है। तुमसर, सिहोरा और बपेरा क्षेत्र में रोजाना दुर्घटनाएं हो रही हैं, जिससे नागरिकों में भारी आक्रोश है। स्थानीय लोगों का कहना है कि सड़क की मरम्मत को लेकर कई बार प्रशासन को ज्ञापन सौंपे गए, लेकिन अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं हुई। इसी लापरवाही के विरोध में सर्वदलीय पदाधिकारियों और नागरिकों के नेतृत्व में आंदोलन छेड़ा गया है। चुल्हाड़ गांव में कल से आमरण अनशन शुरू किया गया है। आंदोलनकारियों की मांग है कि प्रशासन तत्काल सड़क की दुरुस्ती का काम शुरू करे और लिखित आश्वासन दे। उन्होंने चेतावनी दी है कि यदि जल्द कार्रवाई नहीं की गई तो आंदोलन को और अधिक तीव्र किया जाएगा। आमचे सरपंच आणि मित्रबंधू मागील हप्त्यामध्ये आले होते। कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं। हा दोन राज्याला जोडणारा रस्ता आहे। या रस्त्याचे राज्य रस्ता होता। गडकरी साहेबांनी याला केंद्रीय रस्ता घोषित केला। त्या विषयाला 3 वर्ष झालेले। अद्याप या रस्त्याची ना डागडुगी झाली, त्या रस्ता नियोजनात आला। या रस्त्यामुळे परिसरातल्या लोकांचा जीव जात आहे आणि मला सांगायचं हेच आहे की या एरियामध्ये सर्वच पक्षाचे लोक राजकारण करत आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, येथून या रोडाने जात असतात, लोकांचे जीव जात असतात। यांना हा जीव जाणे प्रकरण पाहून काही लाज वाटत नाही, काही शरम वाटत नाही का असं वाटते। तर तुमच्या माध्यमातून मला गडकरी साहेबांना हेच निवेदन करायचे आहे की गडकरी साहेब, ज्या पद्धतीने या रोडाला तुम्ही केंद्रीय रस्ता म्हणून घोषित केला, त्याच पद्धतीने लोकांच्या जीवाकडे लक्ष देऊन हा लवकरात लवकर रोडाचा काम सुरू करावा, हीच तुमच्या माध्यमातून मला गडकरी साहेबांना विनंती आहे। कालपासून उपोषण या ठिकाणी सुरू झालेले आहे आणि आज दुसरा दिवस आहे। हळूहळू या उपोषणाला इतका प्रतिसाद मिळत आहे की या रस्त्याची जी परिस्थिती पाहता या ठिकाणी अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत, कितीतरी लोक अपंगत्व आलेले आहे। त्यामुळे या क्षेत्रातील सर्व लोकांचा खूप रोष निर्माण होत आहे। जर हा लवकरात लवकर रस्ता सुरू झाला नाही तर हा आंदोलन उग्र होणार आहे।